नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा रिझल्ट आउट झालेला आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, आत्ताच निकाल लागलेला आहे। तर निकाल लागल्यानंतर तो निकाल कसा बघायचा आणि तुमची सिलेक्शन मध्ये त्या लिस्ट मध्ये नाव आहे का ते बघायचं कसं, त्याचप्रमाणे किती तुमचा कट ऑफ झालेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघा, पहिलं काय करायचंय, गुगल ओपन करायचंय, त्या ठिकाणी एमपीएससी असं सर्च करायचंय। एमपीएससी सर्च केल्यानंतर एमपीएससी वर तुम्ही जायचं। एमपीएससी ओपन केल्यानंतर सर्च केल्यानंतर या ठिकाणी या पहिल्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर जाल। ठीक आहे, आयोगाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनला क्लिक करायचं आहे। बरोबर विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी खाली बघू शकताय ऑप्शन्स येतात। ऑप्शन्स मध्ये आल्यानंतर रिझल्ट्स, या रिझल्ट्स वर तुम्हाला क्लिक करायचं आहे। रिझल्ट्स वर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन और प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट किंवा रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन और रिक्रुटमेंट, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला हे ओपन होईल, हे असं डॅशबोर्ड ओपन होईल। डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्याच ह्याला नेम ऑफ एक्झामिनेशनला पहिल्या सिरियल नंबरला तुम्हाला या ठिकाणी फाईल ओपन करता येईल। फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही तुमची सिलेक्शन लिस्ट बघू शकताय। ठीक आहे, ही जी तुमची सिलेक्शन लिस्ट आहे ती तुम्ही बघू शकता। लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ऍडव्हर्टाइज नंबर सांगितलेला आहे, डेट सांगितलेला आहे। ठीक आहे, लिस्ट ऑफ क्वालिफाईड नंबर्स तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। ठीक आहे, तुमचं यामध्ये नाव आहे का चेक करून घ्या एकदा। ठीक आहे, याच्यानंतर काय करायचं, त्याच मध्ये तुम्हाला खाली कट ऑफ दिसून येईल। ठीक आहे, बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026, त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज आपण आता कट ऑफ बघूया। बघा, ओपन कॅटेगरीसाठी जनरलसाठी किती आलेला आहे, 98 आलेला आहे। फिमेलला 92, स्पोर्ट कोटा ए आणि बी साठी 40.50 आणि 81.50, एससी साठी 94 ते 91 फिमेल। ठीक आहे, एसटी साठी जनरलला बघा 86.50 आलेला आहे आणि फिमेलला 79 आलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर खाली बघू शकताय हे। ठीक आहे, एनटी बी जनरल साठी 98 आलेला आहे, 92 आलेला आहे ह्याला फिमेलला। एसबीसी ला बघा 93.50 आलेला आहे। त्यानंतर एनटीसी एनटीडी ला तुम्ही बघू शकता स्क्रीनवर। ठीक आहे, 98 92 च्या आसपास आलेला आहे। आपण कट ऑफचा एक व्हिडिओ घेतलेला विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे का, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा। त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की 98 ते 92 या दरम्यान तुम्हाला खेळायचं आहे। ठीक आहे, या दरम्यान तुम्हाला कट ऑफ हा लागू शकतो। ओबीसी साठी बघू शकताय किती आहे, ओबीसी साठी जनरल कॅन्डिडेटला 98 आहे, फिमेलला 92, स्पोर्ट कोटा बी ला 75.50, त्यानंतर ईडब्ल्यूसी जनरलला 85.50 78 आहे। एसीबीसी ला जनरल 98, फिमेल 92। ठीक आहे, ग्रुप ए दिव्यांग सुद्धा बघू शकता इथं। ग्रुप ए 81.50, ग्रुप बी 57, ग्रुप सी 85.50। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑर्फन साठी सुद्धा दिलेलं आहे त्यांनी 58.50। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हीच ती माहिती होती, आनंदाची बातमी आहे। आशा करतो तुमचं सिलेक्शन झालं असेल आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना आपल्या चॅनलच्या वतीनं आणि आपल्या टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला मेन्सच्या तयारीसाठी लगेचच तयार व्हायचं आहे, लगेच पुढच्या पेपरची तयारी करायची आहे।